नमस्ते मित्रांनो, आपण समोर जी वनस्पती पाहत आहात याचं नाव आहे हस्तीशुंडी. बोटॅनिकली याला हेलिओट्रोपियम इंडिकम असं म्हटलं जातं. खास करून ओढ्याच्या नदीच्या काठावरती तण म्हणून उगवणारी वनस्पती आहे. औषधीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची, खास करून सायनुसायटिस असेल, त्यानंतर टॉन्सिलायटिस असेल, अशा उपचारामध्ये याचा चांगला वापर होतो. याच्या पंचांगाचा काढा करून टॉन्सिलायटिसमध्ये गुळण्या केल्या जातात आणि काही वेळा ते पोटात देखील घेतलं जातं. याचा अत्यंत फायदा होतो की ऑपरेशन देखील टाळता येतं. हा अगदी अनुभवसिद्ध प्रयोग आहे. खूप वर्ष जुने वैद्य लोक याचा वापर करत आहेत. हस्तीशुंडी म्हणण्याचं कारण असं आहे, त्याचा जो फ्लोरा आहे, जशी हत्तीची सोंड असते त्याचप्रमाणे त्याचा आकार असतो आणि त्याच्यावरती लहान नाजूकशी पांढरी फुलं आलेली असतात. पानं देखील ओळखण्यासारखी असतात. थोडीशी सुरकुती असणारी, त्याच्यावर रेषा रेषा जास्त असणारी अशी पानं आपल्याला सहजपणे ओळखता येतात. तर ही वनस्पती सहज उगवते. आपण लावू देखील शकता, आपल्या वापरात घेऊ शकता. तर हस्तीशुंडी हत्तीच्या सोंडेसारखी असणारी म्हणून हस्तीशुंडी सहज उपलब्ध होते. याची मुळं देखील आपल्याला औषधामध्ये वापरता येतात. ज्या लोकांना नासार्श झालेला आहे, नाकामध्ये हाड वाढलेलं आहे, त्यांना देखील गुणकारी आहे.